व निकातीय प्रज्ञाशोध परीक्षेत 200 पैकी 200 गुण घेऊन महाराष्ट्रात प्रथम आली, त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे महिला आघाडीचे भंडारा जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे व त्यांची टीम घरी जाऊन त्यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या व भविष्यात चांगली स्पर्धा परीक्षेला फेस करून ही मुलगी चांगल्या पदावर पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे महिला सदस्य कोकिला रामटेके, सविता वालदे, कांता गजबिये, रुंजीचे वडील सुधाकर संग्रामे, आई ललिता संग्रामे, हरिचंद्र संग्रामे, वंचित बहुजन आघाडी महिला सदस्य कोकिला रामटेके, सविता वालदे, कांता गजबिये व इतर महिला कार्यकर्त्या प्रसंगी उपस्थित होते। मी भंडारा जिल्ह्यातील साकोली या ठिकाणी आहे। साकोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक क्रमांक 2 ची विद्यार्थिनी कुमारी रुंजी सुधाकर संग्रामे ही श्री सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटी तर्फे प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली महाराष्ट्रामध्ये। त्यामध्ये साकोलीतील ही लहानशी दुसऱ्या वर्गाची मुलगी राज्यात प्रथम आली। हे साकोलीकरांकरता गौरवास्पद घटना आहे आणि त्यामुळे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी महिला आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेव यांनी त्यांचा सत्कार केलेला आहे, स्वागत केलेलं आहे। आपण जाणून घेऊ की या मुलीने कसं काय यश संपादन केलं आहे। काय नाव आहे का तुझं? रुंजी सुधाकर संग्रामे। किती मार्क तुला मिळालेले आहेत? 200 पैकी 200 गुण या मुलीला मिळालेले आहेत। पूर्ण 100% यशस्वी झालेली आहे। कोणी कोणी मार्गदर्शन केलं आहे तुला? आई वडील आणि शिक्षकांनी मार्गदर्शन केलेलं आहे। परीक्षा देताना काही घाबरली नाही। तर ठीक आहे, 200 पैकी 200 गुण या मुलींना मिळालेले आहे। दुसऱ्या वर्गाची मुलगी आहे, सोबत पालक आहे। काय सांगाल सर, काय प्रतिक्रिया? तुमची मुलगी राज्यात प्रथम आलेली आहे, 200 पैकी 200 गुण मिळालेले आहेत। नमस्कार सर, मी सुधाकर हरिश्चंद्र संग्रामे, मी सध्या सहाय्यक शिक्षक आहे। ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जानेवारी 2025 मध्ये घेण्यात आलेली होती आणि थोड्या दिवसापूर्वी त्याचा निकाल आला। निकालानंतर त्याची गुणवत्ता यादी जाहीर झाली। गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आमच्या मुलीला 200 पैकी 200 गुण असल्यामुळे तिचा राज्यात प्रथम क्रमांक येणार हे आम्हाला आधीच माहीत होतं आणि त्या यादीमध्ये जेव्हा आम्ही नाव बघितलं तेव्हा आम्हाला आनंद झाला। या मुलीच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मागच्या वर्षी तिला पहिलीला सुद्धा 200 पैकी 200 गुण होते आणि त्याही वर्षी ती राज्यात पहिली होती। याही वर्षी त्या मुलीनं समानार्थी शब्दार्थ, विरुद्धार्थी शब्दार्थ, समूहदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द अशा बऱ्याचशा शब्दांचं तिने पाठांतर केलेलं आहे आणि हे पाठांतर घेत असताना आमची पत्नी, माझी पत्नी आणि मी आणि ही मुलगी आम्ही नेहमीच तिचं मार्गदर्शक आहोत। त्याच्या पुस्तकं उपलब्ध असतात, त्याचे प्रश्नसंच येतात आणि त्याच्या माध्यमातून आम्ही ही तयारी करत असतो। आई पण आहेत, काय सांगाल मॅडम? तुमची मुलगी राज्यात प्रथम आहे, कसं वाटते तुम्हाला? मला खूप आनंद होत आहे आणि ही जेव्हा लहान होती तेव्हापासूनच म्हणजे अभ्यासामध्ये इंटरेस्ट होता। हिची मोठी बहीण जेव्हा अभ्यासाला बसायची तेव्हा तिला पण आवड निर्माण झाली की मी पण अभ्यास केला पाहिजे। ती पण वही आणायची, ती पण अभ्यासाला बसायची आणि खूप लहान म्हणजे 5 वर्षाची आधीच, जवळपास ती 3 वर्षाची होती तेव्हापासून वाचायला लागली। ती मराठी वाचन आलं आणि हळूहळू आपल्या बहिणीच्याच पुस्तकात ती वाचायला लागली आणि यातूनच पुढं मग जशी ती पहिलीला गेली तर तिला फार अवघड काही गेलं नाही, कारण की त्याच पुस्तकामधून ऑलरेडी तिचा अभ्यास झालेला होता आणि त्यामुळे मग जे तिला पाठांतर घेतलं ते सगळं तिने लगेच कव्हर केलं आणि मागच्या वर्षीही राज्यात प्रथम आली, या वर्षीही राज्यात प्रथम आली। याचा खूप आम्हाला अभिमान वाटतोय। आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेव। तुम्ही यांचे सत्कार करण्याकरता आलेले आहेत, अभिनंदन करण्याकरता। ती तुमच्या गावची आहे, साकोलीची आहे, तुम्हाला कसं वाटतं? आमच्यासाठी तर खूप आनंदाची आणि गौरवाची गोष्ट आहे। आता आपण बघतो की इंग्लिश मीडियम मध्ये मुलं जातात, पण ही मराठी माध्यमची मुलगी असताना सुद्धा 200 पैकी 200 मार्क आणते। ही म्हणजे सर्व साकोलीवासियांना म्हणा किंवा महाराष्ट्रातले सगळे लोक जे आहेत की आपले मुलं ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिकवत नाही, त्यांच्यासाठी हा एक गौरवाचा पॉइंट आहे। आणि शिक्षक लोक म्हणजे जे जिल्हा परिषदचे आहेत ते पण परिश्रमच घेतात,
ह्यासाठी ही खरोखर मोलाची बाब आहे आणि अशा विद्यार्थ्यांना जे हे शिक्षक घडवतात त्यांच्यासाठी, त्या शिक्षकांसाठी तर मी अभिनंदनच करते, परंतु त्यांच्या आई वडिलांचाही काही सिंहाचा वाटा आहे, त्यांचा सुद्धा मी तर मनापासूनच अभिनंदन करते आणि ह्या मुलीला पाहून दुसरेही मुलं शिकतील अशी मी त्यांना आशा बाळगतो. एवढेच बोलतो, इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत. तर हे होते आई वडील पालक ज्यांनी सांगितलं की त्या मुलीने म्हणजे सुरुवातीपासूनच ती यशाची पायरी गाठत आहे. पहिल्या वर्गामध्ये तिला 200 पैकी 200 गुण मिळालेले आहेत आणि साकोली करता तर अभिनंदनाची गोष्ट आहे की या मुलीचा आदर्श घेतला पाहिजे. कारण की ही जिल्हा परिषद शाळेला कचरा समजण्यात येते. म्हणजे जिल्हा परिषद शाळेला आजचे जे पालक वर्ग आहे ते जिल्हा परिषद शाळेकडे मुलंच पाठवत नाही. जनरली कॉन्व्हेंट, KG1, KG2 आणि असं समजलं जाते की बाबा तिथला जो एज्युकेशन आहे तो असंच आहे. परंतु आपल्याला एक ताजा उदाहरण आपल्यासमोर या ठिकाणी दिसते, ज्याचा उल्लेख तनुजा नागदेवांनी या ठिकाणी केलेला काय. खरंच की त्याही याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचे विद्यार्थी असतात, चांगल्या प्रकारचे विद्यार्थी घडू शकतात. या मुलीचा आपण एक छोटीशी दुसऱ्या वर्गात असलेली मुलगी हे अतिशय तिचा आदर्श घेण्यासारखं आहे आणि म्हणून आपण सुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये अभ्यास करून परिश्रम केला पाहिजे. ही त्या मुलीकडून आपण शिकलं पाहिजे असंही सर्व ते मत आहे आणि त्या मुलीचं सुद्धा मत आहे, पालकांचं सुद्धा मत आहे. तिथं आपण आम्ही एशियन न्यूज चॅनलतर्फेही सांगतो की आपण सुद्धा या मुलीचा आदर्श घेतला पाहिजे आणि परिश्रम घेऊन आपण यशाची शिखर गाठली पाहिजे. DG रंगारी, एशियन न्यूज करता, भंडारा.